लाखनपूर नावाचं एक छोटंसं गाव होतं. त्या गावात बाबू नावाचा एक तरुण राहत होता. तो गावच्या जमीनदाराच्या शेतात काम करून पैसे कमवत असे. त्या जमीनदाराला कमला नावाची एक मुलगी होती. लहानपणापासूनच कमला आणि बाबू यांची मैत्री होती. दोघंही तरुण झाल्यानंतर दोघांनी लग्न करायचं ठरवलं. कमला, पण तुझे बाबा या लग्नाला परवानगी देतील का? कारण मी आहे गरीब आणि तू श्रीमंत. पण तुला माझ्या घरी येऊन बाबांची परवानगी तर काढावीच लागेल. ठीक आहे, उद्याच येऊन भेटतो तुझ्या बाबांना. दुसऱ्या दिवशी बाबू जमीनदाराला भेटायला गेला. त्यानं कमलाशी लग्न करण्याची इच्छा जमीनदाराला बोलून दाखवली. त्यावर जमीनदार म्हणाला, अरे, माझी मुलगी लहानपणापासून अत्यंत सुखात आणि चैनीत जगली आहे आणि तू तर माझ्या शेतात काम करणारा एक गरीब मजूर आहेस रे. मग माझ्या मुलीला तू सुखात आणि समाधानात कसं काय नांदवणार रे? साहेब, मी दिवस रात्र कष्ट करीन, पण तुमच्या मुलीला अगदी सुखात ठेवेन. अरे, दिवस रात्र कष्ट करून तू असे किती पैसे कमवणार रे? त्यापेक्षा तू एक काम कर, पुढल्या 6 महिन्यात की नाही 1000 सोन्याची नाणी कमवून आण, तरच मी तुमच्या लग्नाला परवानगी देईन. हे ऐकून बाबू थोडा निराश झाला, पण त्यांनी प्रयत्न मात्र अजिबात सोडले नाहीत. त्यांनी विचार केला, या गावात कितीही काम केलं तरी आपल्याला 1000 सोन्याची नाणी काही मिळणार नाहीत. ह्याच्यापेक्षा शहरात जाऊन काहीतरी नवीन कामधंदा करतो. दुसऱ्याच दिवशी बाबू शहरात जायला निघाला. तो शहराकडे जात असताना त्याला एक म्हातारा माणूस दिसला. तो माणूस पाण्याचा माठ उचलायचा प्रयत्न करत होता, पण तो माठ त्याच्या हातातून निसटला आणि सगळं पाणी वाहून गेलं. बाबू त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, आजोबा, मी तुमची काही मदत करू का? अरे बाळा, आता मी झालोय म्हातारा. मला रोज हे काम जमत नाही रे, पण काय करणार? पिण्यासाठी पाणी तर लागणार ना. थांबा आजोबा, मी तुम्हाला पाणी आणून देतो. बाबूनी माठात पाणी भरून आणलं, पण त्यांनी असा विचार केला, आज तर मी पाणी भरलंय खरं, पण आजोबा उद्या कसं पाणी भरतील? आजोबा, हे घ्या पाणी. तुमच्याकडे एखादी कुदळ आहे का? कुदळ? हो आहे की, पण तुला कुदळ कशासाठी हवे? ते मी तुम्हाला करूनच दाखवतो. म्हाताऱ्यांनी आपल्या झोपडीतून बाबूला कुदळ आणून दिली. बाबूनी नदीपासून म्हाताऱ्याच्या झोपडीपर्यंत एक चर खणून काढला. त्यामुळे नदीचं पाणी आता थेट म्हाताऱ्याच्या झोपडीपर्यंत आलं. बाबू म्हाताऱ्याला म्हणाला, आजोबा, तुम्हाला जेव्हा केव्हा पाण्याची गरज लागेल तेव्हा तुम्ही इथूनच पाणी घ्या. बाळा, खूप उपकार झाले माझ्यावर. तुझ्या या चांगल्या कामासाठी मी तुला एक बक्षीस देऊ इच्छितो. असं म्हणून म्हातारा आपल्या झोपडीत गेला आणि एक पिंजरा घेऊन बाहेर आला. त्या पिंजऱ्यात एक पक्षी होता. हे घे तुझं बक्षीस. आजोबा, अहो, हा पक्षी घेऊन मी काय करू? अरे बाळा, हा साधा सुधा पक्षी नाही बरं. हा जादूचा पक्षी आहे. जेव्हा हा पक्षी हसेल तेव्हा त्याच्या चोचीतून 10 सोन्याची नाणी पडतील. हे ऐकून बाबू हैराण झाला. याआधी त्यांनी असं कधीच ऐकलं नव्हतं. खरंच हा जादूचा पक्षी आहे? हा हसला तर काय खरंच सोन्याची नाणी मिळतील? अरे हो बाळा, खरोखर हा जादूचा पक्षी आहे. थांब, मी तुला दाखवतो. म्हाताऱ्यांनी तो पक्षी पिंजऱ्यातून बाहेर काढला आणि म्हणाला, अरे माझ्या लाडक्या थोडं हसून तर दाखव. अरे माझ्या लाडक्या थोडं हसून तर दाखव. म्हाताऱ्यांनी असं म्हणल्याबरोबर तो पक्षी हसला. त्याच्या चोचीतून 10 सोन्याची नाणी त्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये आली.
सोन्याची नाणी बघून बाबू खुशीने वेडा पिसा झाला. ओ हो, तर हा खरंच जादूचा पक्षी आहे. सोन्याची नाणी देतो. आता 1000 सोन्याची नाणी कमवणं माझ्यासाठी अवघड नाही. तुमचे खूप खूप आभार आजोबा. तुम्हाला खरंच माहित नाही तुम्ही माझी किती मदत केली आहे. तो पक्ष्याचा पिंजरा घेऊन बाबू अगदी आनंदाने आपल्या घराकडे निघाला. आता त्याला शहरात जाऊन काम करायचीही गरज नव्हती. आता त्याला हवे तेवढे पैसे तो पक्षी आणून देणार होता. बाबू परतीच्या वाटेवर असताना रात्र झाली. त्यांनी विचार केला की पुढच्या गावात आपला मित्र शामू राहतो. आजची रात्र त्याच्याकडेच मुक्काम करावा. त्यांनी श्यामचं घर गाठलं. त्याला पाहून श्याम खूपच खुश झाला. अरे मित्रा, ये इतक्या दिवसांनी इकडं कसं काय येणं केलंस? बाबूनी श्यामला जमीनदारांची अट आणि त्या जादूच्या पक्षाविषयी सांगितलं. हे तर खूप छान झालं. आता तू त्या जमीनदाराला पैसे देऊन कमलाशी लग्न करू शकतोस. आज रात्री इथेच थांब आणि सकाळी तुझ्या गावाकडे जायला निघ. श्यामनी बाबूचं आदरातिथ्य केलं. रात्री बाबू तो पक्षाचा पिंजरा आपल्या डोक्याशी घेऊन झोपला. बाबू आणि श्यामचं सगळं बोलणं श्यामची बायको ऐकत होती. सोन्याच्या नाण्यांची गोष्ट ऐकून तिला हाव सुटली. बाबू झोपी जाताच तिने श्यामच्या मदतीनं तो जादूचा पक्षी बदलला. सकाळ होताच बाबू तो जादूचा पक्षी घेऊन श्यामच्या घरून निघाला. गावात पोचता क्षणी तो घाईघाईने जमीनदाराच्या घराकडे गेला. जमीनदारजी. अरे बाबू, तू एवढ्या लवकर कसा काय आलास? आणि 1000 सोन्याची नाणी आणलीस का? तुम्ही फक्त 1000 नाण्यांचा विचार करत आहात. मी तर इथं नाण्यांचा ढीग लावू शकतो. हे बघा. बाबूनी त्या पिंजऱ्यातून पक्षी बाहेर काढला आणि म्हणाला, अरे माझ्या लाडक्या थोडं हसून तर दाखव. अरे माझ्या लाडक्या थोडं हसून तर दाखव. पण काहीच घडलं नाही. पक्षी हसलाही नाही आणि सोन्याची नाणीही पडली नाहीत. बाबूला खूप आश्चर्य वाटलं. बाबू पुन्हा एकदा म्हणाला, अरे माझ्या लाडक्या थोडं हसून तर दाखव. अरे माझ्या लाडक्या थोडं हसून तर दाखव. बाबू परत परत तेच म्हणू लागला. पण पक्षी काही हसला नाही. जमीनदाराला नक्की कळेना की हे सगळं चाललंय तरी काय. अरे हे काय करतोयस बाबू? आणि सोन्याची नाणी कुठं आहेत? ते हा पक्षी सोन्याची नाणी देणार होता. आता जमीनदाराला खूप राग आला. मला काय मूर्ख समजलास काय? मला सगळं माहितीये. ही तू फक्त कारण देतोयस पैसे न कमवू शकल्याची. चल निघ इकडून. आणि जोपर्यंत सोन्याची 1000 नाणी कमवत नाहीस तोपर्यंत इकडे तोंड दाखवू नको आम्हाला. बाबू खूप निराश झाला. त्याला कळतच नव्हतं की त्या जादूच्या पक्षाला नक्की झालंय तरी काय. त्यांनी असा विचार केला, यावर उपाय आता फक्त तो म्हाताराच सांगू शकतो. दुसऱ्या दिवशी लगेचच तो त्या म्हाताऱ्याकडे गेला आणि त्याला सगळी गोष्ट सांगितली. सगळं ऐकल्यावर तो म्हातारा म्हणाला, असं घडणं अगदी अशक्यच आहे. कोणीतरी हा पक्षी बदललाय. तू या जादूच्या पक्षाची गोष्ट कोणाला सांगितली होतीस का? हो, ही गोष्ट मी माझ्या बालमित्र श्यामला सांगितली होती. मग नक्कीच त्यानीच हा पक्षी बदलला असणार. आजोबा, हे शक्यच नाहीये. मी श्यामला लहानपणापासून ओळखतो. तुझा विश्वास बसत नाहीये ना? मग एक काम कर, ही काठी घे. ही पण जादूची काठी आहे. ही काठी घेऊन तू श्यामच्या घरी जाऊन म्हण, काठी काठी तू माझं एक काम कर, चोर जो आहे त्याची धुलाई कर. असं तू म्हणालास की ती काठी जो कोणी चोर असेल त्याला चांगला चोप देईल. जा. ती जादूची काठी घेऊन बाबू श्यामच्या घरी आला.
त्यांनी श्यामला विचारलं, श्याम, मी काल रात्री झोपलो होतो तेव्हा तू पिंजऱ्यातला पक्षी बदललास का रे? अरे नाही नाही मित्रा, मी असं कसं करीन? हो तर तू माझ्या बायकोला विचार. नाही हो, त्यांनी नाही बदलला पक्षी. ते तर तुमचे बालपणचे मित्र आहेत ना, ते असं कसं करतील? बाबूकडे आता दुसरा कुठलाच मार्ग उरला नव्हता. त्याने ती काठी घेतली आणि तिला म्हणाला, काठी काठी तू माझं एक काम कर, चोर जो आहे त्याची धुलाई कर. काठी लगेचच बाबूच्या हातातून निसटली आणि तिने जाऊन श्यामच्या बायकोला मारायला सुरुवात केली. श्यामची बायको ओरडत ओरडत इकडे तिकडे पळू लागली. तशी काठीही तिच्या मागं जाऊन तिला मारू लागली. अरे बाबू, थांब थांब थांब, मला माफ कर, मी चुकले, मी देते तुझा पक्षी परत, पण या काठीला थांबव. आ, आ, आ. आधी माझा पक्षी परत दे, तर मी काठीला थांबवेन. श्यामनी लगेचच एका कोपऱ्यात दडवून ठेवलेला पिंजरा काढला आणि तो बाबूला म्हणाला, हा घे बाबू तुझा पक्षी, आता तरी थांबव ती काठी. पक्षी परत मिळाल्यावर बाबूचं समाधान झालं. त्यांनी काठीला थांबायला सांगितलं. काठी काठी थांब थांब, काठी काठी थांब थांब. काठी बाबूकडे परत आली. श्याम आणि त्याच्या बायकोनी बाबूची क्षमा मागितली. आम्हाला माफ कर बाबू, लोभीपणामुळे आम्हीच तुझा पक्षी चोरला होता. बाबू जादूचा पक्षी घेऊन आपल्या गावात परत आला. त्यांनी जादूच्या पक्षाला हसायला सांगितलं. 1000 सोन्याची नाणी जमा झाल्यानंतर त्यांनी ती जमीनदाराला दिली. जमीनदाराला आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, पण तू नाणी कमवलीस कशी? जादूच्या पक्षाची सगळी गोष्ट बाबूनी जमीनदार आणि कमलाला सांगितली. मग जमीनदारांनी सुद्धा आनंदाने आपल्या मुलीचं लग्न बाबू बरोबर लावून दिलं. बाबू आणि कमला आनंदात राहू लागले. तात्पर्य, चांगल्या कामाचं फळ चांगलं मिळतं आणि वाईट कामाचं फळ नेहमी वाईटच मिळतं. नवनवीन गोष्टी आणि गाणी घेऊन आम्ही लवकरच परत येत आहोत तुमच्या भेटीला.